तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा पंचप्राण आहे, तिरंगा आमचा पंचप्राण आहे. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनी मी अनुश्री अनिल चौधरी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. आपल्या भारत देशात सर्वांना सुख समाधानाने व शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे काम सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून आपल्या भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान आपल्या भारत देशात लागू करण्यात आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे आपण सर्वजण हा सण 26 जानेवारी दिन म्हणून साजरा करत आहोत. मित्रांनो, आपला भारत देश सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य बनला. खऱ्या अर्थाने देशात प्रजेचे राज्य निर्माण झाले. आज आपण या प्रजासत्ताक देशात मुक्तपणे जीवन जगू शकतो ते केवळ आपल्या भारतीय संविधानामुळेच. मित्रांनो, आज आपण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण सर्वजण सुखी आहोत. त्यांच्या सर्वांसाठी मला शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. अभिवादन करूया महामानवास ज्यांनी समृद्ध संविधान निर्मिले. नतमस्तक होऊया क्रांतिकारकास ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. वंदन करूया त्या महापुरुषास ज्यांनी आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक राष्ट्र बनविले, प्रजासत्ताक राष्ट्र बनविले. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद.